कानाने ऐकू येतंय, पण ऐकवणारा कोण आहे? नाही का? हे सगळं नाही एका दृष्टांतात मागे सांगितलेलं आहे. हे सगळं रिमोट कंट्रोलसारखं आहे बरं का. कसा उघडतो कसा बंद होतो हे कळत नाही, आणि तुम्ही तर बसला असता 15 फुटावर, आणि तिथून दाबलं की चालू होतं, दाबलं की बंद होतं. चॅनल बदलतात. नाटकाचा येतो, गाण्याचा येतो, सिनेमाचा येतो, पाहिजेल तो येतो, देश पर्यटनाचा येतो. नाही, किती कल्पना आहेत बघितलं का? असे 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 चॅनल येतात. काय पण ते चॅनल बदलायचे असतील ना, तर तो रिमोट लागतो हातात. आणि ज्याच्या हातात रिमोट आहे तो देव आहे. मधली चाललेली घडलेली प्रक्रिया दिसत नाही, पण घडल्याशिवाय तिथे घडत नाही. माझं बोलणं कळलं का? ऑन आणि ऑफ. वायर जोडलेली आहे का? नाही. मी मागे सांगितलं होतं बघा तुम्हाला की आमच्याकडे पहिल्यांदा टी व्ही जेव्हा आला, ब्लॅक अँड व्हाईट होता, तेव्हा काही हे रिमोटचं नव्हतं. मग कालांतराने रिमोट आला. आल्याबरोबर आमच्या मुलाने आणलं होतं, ते सगळं बघितलं आणि त्यांनी लांब करून असं केलं. म्हणाले, पप्पा हे असं आहे. इथे दाबलं की म्हटलं उगीच काय आम्हाला बनवाबनी करता काय तुम्ही? मग मी पायाने हलवून बघितलं. म्हटलं हे फसवण्याकरता काय आपल्या कार्पेटच्या खालून वायर टाकली का बघितलं. हो, काहीच कुठे नाही. आणि घडतंय तर बरोबर. मग मी माझ्या हातात घेतलं, मी बरोबर चालू आहे. काय 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 रिमोट प्लेस. इंग्रजीचा अर्थ कळला का? व्हेरी रिमोट प्लेस. जिथपर्यंत कोणी पोचू शकत नाही अशी जी रिमोट प्लेस. म्हणजे दिसत नाही पण घडतंय. कनेक्शन दिसतं का? नाही. पण असल्याशिवाय घडतं का? नाही. तसं देव दिसतो का? नाही. पण तो असल्याशिवाय हे घडतं का? नाही. मला ते खरंच ते रिमोट हातात घेताना ना अख्खं तत्त्वज्ञान दिसतं त्याच्यात. अहो किती गुप्त की सरळ चालू आहे पण आपल्याला दिसत नाही. बटन दाबलं की पाहिजे ते. क्रिकेटची मॅच म्हटली की तो चॅनल लावला की कुठे लंडनला जाऊन पोचलो. मी म्हटलं कुठे लंडन आणि कुठे हे एवढं 6 इंचाचं नाही, कुठे जगत आणि कुठेही आत्मज्योत. काय म्हटलं मी? कुठेही विश्व आणि कुठेही आत्मज्योत. जीवाला परमार्थ सोपा करण्याकरता अवतार. अवघड करणाऱ्यांचा काळ जो होता त्याच्याबद्दल आपण ऐकलं. वेद काय, उपनिषद काय, तो काळ निराळा होता. काही नाही पासून आपल्या प्रवचनाला सुरुवात झाली. पण काही नाहीतून काहीतरी आहे प्रगट झालं. आणि जे काही नाही ते काहीतरी आहे. ते काय आहे? तर तो देव आहे. कसा आला? काही नाही, पण हे प्रकाशित कोण करतो? काही नाही मान्य, पण काही नाही हे प्रकाशित कोण करतो? मग व्याप्ती पुढे सरकली. असा जो प्रकाशित करतो तो देव. कशी सुरुवात झाली? अशी सुरुवात झाली. मग एक स्फुरण आलं. ज्या अर्थी आलं त्याच्या मागे कोण आहे? आपण टी व्ही वापरतो, पण तो कसा चालतो, तो रिमोट कसा चालतो हे आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे. जो काम करतो त्यालाच कळतं. जो मेकॅनिक आहे त्यालाच कळतं. तसं हे कसं घडतं? आपण तर्कवितर्क करतो, पण जो चालवतो त्यालाच कळतं. मग तो देव कसा आहे? अनंत कोट ब्रह्मांड नायक आहे. तो अगम्य आहे, अगोचर आहे.
असं झालं. पण हे उपनिषदातलं वेदातलं ज्ञान जरा अवघड वाटतं. हा देव तितकासा आपण जरी कळलं म्हटलं तरी तितकंसं. पण त्याच्यानंतरचा काळ गीतेचा आला. माझं बोलणं कळलं का? भागवताचा काळ आला, भक्तीचा काळ आला, आणि गीतेतला देव आमच्याशी बोलतो, आमच्याशी संवाद करतो, हे हळूहळू कळू लागलं. म्हणजे देवाशी नातं जोडलं गेलं. मी काय म्हणतोय ते नीट लक्षात घ्या. उपनिषदातला विषय अवघड आहे, इतका सोपा आहे असं समजू नका. पण तोच गीतेमध्ये धनुर्धरा धैर्या, हे आता त्याच्यापेक्षा सोपं. ज्ञानेश्वरी, धनुर्धरा धैर्या निके अवधान देई वा धनंजया. किती गोड. धनुर्धरा धैर्या निके अवधान देई वा धनंजया. असा जो देव तो हरिपाठातला देव. तुमचं अस्तित्वाबद्दलचं, आपल्याबद्दलचं मत बदलतं. मी बाळ आहे, मी तरुण आहे. आता बघा, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे, मी शूद्र आहे. काय हे नीट लक्षात घ्या बरं का. ही वृत्तीच आहे. बाळाला जन्माला आल्यानंतर थोडंसं 7-8 वर्षाचं होईतोपर्यंत त्याला काय माहिती होतं मी ब्राह्मण आहे का, क्षत्रिय आहे का, वैश्य आहे का, शूद्र आहे? कळलं का रे? कुणाकडे जाऊन खायचं नाही. आता काही ते राहिलेलं नाही, काळ बदलला. अपवादात्मक 0.00 असेल. काय ज्यांना आम्ही महाराज आहोत असं दाखवायचं असेल, तुमच्यापेक्षा काहीतरी निराळे आहोत म्हणून ते म्हणतात बा तुमच्याकडचं आम्हाला काही चालत नाही, एवढंच. याच्यापेक्षा काही जास्ती महत्त्व आहे. ते सुद्धा शाळेमध्ये असताना बाहेरचा बटाटे वडापाव खातच होते. नाही असं काही नाही. आपलं अस्तित्व वेगळं आहे हे सिद्ध करण्याकरता असे काहीतरी नखरे करावेच लागतात. त्याच्याबद्दल काही मी नाव ठेवतो असं नव्हे, तो एक भाग आहे. आलं का लक्षात? पण या ठिकाणी महाराज म्हणतायत मग स्वीकारलं वृत्तीने ब्राह्मण आहे, स्वीकारलं वृत्तीने. मग आता इंटरकास्ट मॅरेज झालं, ब्राह्मणाची मुलगी होती, मराठ्याच्या घरामध्ये गेली. मग ती म्हटली आम्ही पाटील. मी म्हटलं अहो पण तुम्ही ब्राह्मण ना? अहो ते म्हटले ब्राह्मणाच्या घरात जन्माला आले, पण आता माझं लग्न पाटलाशी झालं आहे, आम्ही पाटील. म्हणजे वृत्तीने स्वीकारलं, वृत्तीने स्वीकारलं. मग पुढे जरा सरकलो. मग वृत्ती म्हणाली मी जीव आहे. काय स्वीकारलं वृत्तीने? मी जीव आहे. कालांतराने प्रवचन ऐकली आणि शेवटी ती वृत्ती म्हणाली हो मी ब्रह्म आहे. हे सगळे जेव्हा आपण बघितले, निर्गुण बघितले, अमके बघितले, तमके बघितले. मग हरिपाठ देव शब्द उच्चारताना काय मनामध्ये हेतू धरून उच्चारला मी सांगायची गरज नाही. द्वारकेच्या राणी पांडवा घरी म्हटल्यावर उत्तर आलं. कोण देव, कसा देव? हे बघा, कोणत्याही गोष्टीशी नातं जोडल्याशिवाय आणि आपलेपणा निर्माण झाल्याशिवाय तो आपल्याला चांगला कळत नाही. देव हृदयात आहे पण आपलेपणा नाही. आहे हे गृहीत धरलं. सगळे म्हणतात हृदयात आहे म्हणून आम्ही हृदयात आहे म्हणतो. याच्यापेक्षा त्याच्याबद्दल जास्ती काही चर्चा करायचं काही कारण नाही. पण गीतेमध्ये जे आलं ते सोपं आलं. कसं आलं? अरे अर्जुना, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. अरे तुझ्या हृदयामध्ये जो आहे ना, हे समोर बसून सांगतोय. कळलं? कसा देव आला आता? देव शब्द किती जवळ आला? तू गुरुबंधू पिता, तूच आमची इष्टदेवता, तूच सदा रक्षिता आपदी आमुते.
कृष्णा, मला कळलं नाही रे, मला वाटलं माझ्या बायकोचा भाऊच आहेस आणि मित्र असल्या कारणाने पळवून न्यायला मदत केलीस बळरामाला टोपी घालून. तूच तो, एवढंच कळलं. पण आज गीतेचं प्रवचन ऐकताना हे कळू लागलं की तू गुरुबंधू पिता, तूच आमची इष्टदेवता, तूच सदा रक्षिता आपदी आमुते. काही आमच्यावर संकट आलं, काही घडलं तरी आमचं रक्षण करणारा मायबाप तूच आहेस, असं लढिवाळपणा गीतेमध्ये निर्माण झाला. आणि त्याच्यापेक्षा लढिवाळपणा हा ज्ञानेश्वरीत निर्माण झाला. आता इथे उपनिषदामध्ये शेवट कुठे आलो आपण? ज्ञानच देव. कुठे आलो? प्राण. प्राण चालवतो तोच देव, तोच आत्मा, त्यालाच ज्ञान म्हणतात. म्हणून परवाच्या प्रवचनामध्ये एकादशीच्या आदल्या दिवशीचं सत्ता मात्र ज्ञान हा शब्द वापरला होता मी. म्हणून गुणमय ज्ञान तेच आलं, वृत्ती ज्ञान आणि सत्ता ज्ञान. तसं गुणमय ज्ञानाबद्दल बोललो मी की तो गुण असेल तिथपर्यंत त्याला महत्त्व आहे, त्या गुणाचं ज्ञान असेल तिथपर्यंत महत्त्व आहे. गुणाचं ज्ञान कमी झालं की त्याची किंमत संपली. म्हणजे गुणावर अधिष्ठित जे आहे ते गुणमय ज्ञान.